आज आहे 15 एप्रिल 2025 आणि मी माझ्या शेतामध्ये आणि हे आमचं नाल्याचं काम चालू आहे आणि नाला हे स्वतःच्या पैशातून करायलो. कशामुळे की नाला खोलीकरण यानं काय होतं, खोल केल्याच्या नंतर मुरमापर्यंत उकरलं, याच्यात पाणी साचतं, जमिनीची पाण्याची पातळी वाढती. इथं कुठं शासनाचा निधी नाही, काय नाही, घरून स्वतःच्या घरतून घरून करायलो आणि केवळ पाणी विहिरीला वाढण्यासाठी हे आणि सगळ्याला भविष्यामध्ये सगळ्याला करण्याची गरज आहे. कारण की असं जर केलं तरच जमिनीमध्ये पाणी साचणार आहे. भविष्यामध्ये मी तर म्हणतो शासनानं नाला सरळीकरणाबद्दल खोलीकरणाबद्दल पैसे द्यायला पाहिजे, तर शासनानं प्रत्येक शेतकऱ्याकडून खोलीकरण घ्यायला पाहिजे. असं केलं तर काय होते, पाण्याची पातळी वाढते. आणि या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज 15 एप्रिल आहे, तर शेतकऱ्याला सांगतो आणखी 15, 16, 17 3 दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल, पण सर्वदूर पडणार नाही. त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही, विटवाल्यानं घाबरायची गरज नाही. पण 18 तारखेपासून आता 18 एप्रिल पासून ते 24 एप्रिल पर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. 44-45 अंशापर्यंत अकोला नागपूरकडला पारा जाणार आहे. मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा 42 पर्यंत जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर 18 तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि हे अंदाज मी माझ्या शेताच्या या ठिकाणी नाला करत आहोत, म्हणजे एक नाला खोलीकरण करत आहोत. म्हणजे शेतातलं त्या नाल्यामध्ये पाणी जिरवायचं आणि तिचं पाणी विहिरीला पर्क्युलेशन होतंय, विहिरीचा पाण्याची पातळी वाढते. म्हणून स्वतःहून करत आहे, कुठली शासनाची मदत नाही घेता स्वतःहून काम करत असतात. खरं तर शासनानं सगळ्या शेतकऱ्याला असं करून द्यायला पाहिजे, पण देत नाही, म्हणून सगळं स्वतः करत आहे. आणि या ठिकाणी मी शेतकऱ्याला अंदाज देखील दिला. धन्यवाद. आणि हे पाहू शकतात, हे ऑपरेटर आहेत, हे संपूर्ण आमचं हे आमचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे, ते पण देखील आमचं स्वतःच आहे. आणि या ठिकाणी आम्ही काम चालू केलेलं. धन्यवाद. धन्यवाद. हे आहे माझ्या शेतामध्ये